नाही, मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमच्या युती शासनाचा मनपूर्वक आभारी आहे. आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या अजून 3.5 वर्ष निवडणुका असताना सुद्धा आपण शेतकऱ्यांची परिस्थिती बघून जे आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं त्यामध्ये 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी थकबाकीदारी शेतकऱ्यांची आणि 50,000 हे नेहमीच भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय ऐतिहासिक घेतला आणि ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी माझ्या नावाचा सुद्धा काल केला. त्यामध्ये मी त्यांना विनंती करत होतो की किती रक्कम आणि कुठल्या तारखेपर्यंतची थकबाकी ही मिळणारा ही तारीख तुम्ही जाहीर करा आणि प्रोत्साहनपर अनुदानाची कधी भरलं पाहिजे त्यांनी ते जाहीर करा. आणि मी मनपूर्वक आभारी आहे की 2 लाखाची थकबाकीमध्ये जवळजवळ आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 2 लाखाचे वरचे 436 कोटी आणि 2 लाखाच्या आतील 175 कोटी ही रक्कम आपल्याला अनुदान म्हणून मिळणार आहे. आणि त्याशिवाय 50,000चे अनुदान आहे त्यामध्ये सुद्धा अशी एकूण 611 कोटीचा जवळजवळ आपल्या 2 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा जिल्हा मध्यवर्ती बँकेला होणार आहे. आता सगळी तुम्हाला सविस्तर माहिती आम्ही कोष्टकाद्वारे देऊ. आता हे सगळं अपलोड केलेलं आहे. आता यामध्ये जो क्रायटेरिया शासनाने लावलेला आहे की इन्कम टॅक्स भरणारा, त्यानंतर जो सरकारी नोकर, निमसरकारी नोकर, अनेक सहकारी संस्था ज्या चांगला पगार देतात अशा लोकांना त्यातून वगळलं जाणार आहे आणि ती अंतिम जी फिगर आहे ती त्यानंतर येणार आहे. आता जवळजवळ 22,000 कोटीची पुरवणी मागणी परवा मंजूर झालेली आहे आणि सगळ्याला 36,000 कोटी रुपये लागणार आहे. मला वाटतं या ऑगस्टपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू होईल आणि 2 लाखाच्या वरची थकबाकी, 2 लाखाच्या आतील थकबाकी आणि प्रोत्साहन अनुदान या नियमित भरणाऱ्यांचं माफ झालेलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी परवा ऐतिहासिक 2 अटी बदलल्या. त्यामध्ये गेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत द्यायचं आम्ही मान्य केलं होतं. आता आपल्या युती शासनाच्या सर्व आमदारांच्या वतीनं विनंती करण्यात आल्यानंतर त्यांनाही 2 लाख रुपयेपर्यंतचा लाभ मिळणार आहे. 22-23, 23-24 आणि 24-25 अशा 3 वर्षापैकी 2 वर्ष आणि 30 जून 2026ला आपली जर कर्जबाकी भरली तर नेहमीच भरणाऱ्याला प्रोत्साहन अनुदान 50,000 मिळणार होतं. आता 30 जून होऊन गेलेला आहे त्यामुळे आता भरण्याचा प्रश्न नाही, लोकांनी पैसे भरलेले आहेत. परंतु ती अट आता मुख्यमंत्र्यांनी 30 जून 2026ची काढून टाकलेली आहे. त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होईल आणि आजपर्यंत जी थकबाकी माफ केलेली आहे राज्य शासनाने त्यामध्ये सर्वात जास्त रक्कम 36,000 कोटी आणि सगळ्यात जास्त 36 लाखच्या वर शेतकरी अशा लोकांनाही कर्जमाफी होणार आहे. एकीकडे कर्जमाफी होणार आहे पण दुसरीकडे अख्खा महाराष्ट्र जवळपास पूर्णतः पावसाच्या पासून अलिप्त आहे. काही वेळ पाऊस पडला पण त्याच्यानंतर मात्र आता पावसानं पूर्ण उघडीप दिली. शेतकऱ्यांसाठी ही चिंतेचा विषय आहे का? एकीकडे दिलासा म्हणता येईल आणि दुसरीकडे काय परिस्थिती? नाही, त्यामध्ये काय झालंय की कोकण आणि मुंबई हे 2 भाग जे आहेत इथं चांगला पाऊस पडलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये तरी 50% म्हणजे धरणं आपली जवळजवळ भरलेली आहे. फक्त दुधगंगा धरण आपलं सोडलं काळमवाडी, कारण ते गळतीच्या निमित्ताने आपण पाणी सोडलं होतं तर त्यात जवळजवळ धरणं ही 50% भरलेली आहे. आता सगळ्यात जास्त परिणाम जो आहे तो आहे मराठवाडा किंवा खानदेश या ठिकाणी पाऊस कमी आहे. आता नवीन जे आता अंदाज आलेले आहेत जुलैच्या एंडपासून आणि ऑगस्टला मुसळधार पाऊस आहे. आता मला आमच्या विभागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये नद्या आता भरलेल्या आहेत, त्यानंतर विहिरीला पाणी आलेलं आहे, बोरला पाणी आलेलं आहे. यंदाचं जे ऊसाचं पीक आहे हे निघेल, त्यात काही काळजी करण्याचं कारण नाही.
आणि फक्त राहील कुठं कॅनॉलवरची जी माळावरची पिकं आहेत ते कॅनॉलला पाणी थोडं सोडावं लागेल. परंतु पुढच्या वर्षी मात्र धरण जर भरलं नाही तर पुढचा शेतकऱ्यांचं वर्ष अडचणीत आहे. परंतु पांडुरंगाच्या कृपेनं कसल्याही परिस्थितीत पाऊस पडेल. आजपर्यंत आपल्या विभागाला कधीही पावसाने दगा दिलेला नाही. 5,000% कमी जास्त होईल परंतु धरणं भरतील असा मला आत्मविश्वास आहे. आपण कर्जमाफी देत असताना बँकांना कर्जाच्या बाबतीत दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे, कारण लोक कर्ज भरायला तयार नाही अशा प्रकारची भूमिका आपण विधानसभेत मांडली होती. खरं तर जिल्हा बँकेला कशा प्रकारचा मोठा दिलासा म्हणता येईल की खातेदारांना लाभ मिळेल. मी मगाशी म्हटलं की जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल. आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्याचं वैशिष्ट्य आहे की ते नियमित कर्ज भरत होते. आता सुद्धा मी जेव्हा आव्हान केलं की बाबा 30 जून 2026ला तुम्ही जर भरला नाही तर तुम्हाला 50,000 अनुदान मिळणार नाही. आणि 2 लाख रुपयेचं काय ते मागचीच थकबाकी होती. त्यामुळं चांगला फायदा 600च्या वरती कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळतील. आता पाऊस ऑगस्टपर्यंत मला वाटते आमची सरासरी भरून काढेल. काल साहेब एप्रिल मे महिन्यात जो काही अवकाळी पाऊस झाला त्यासाठी 84 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि त्याचा कोल्हापूर जिल्ह्याला किती लाभ मिळेल नाही तो काय मला माहिती नाही. परंतु ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे तिथं नुकसान भरपाई ही आपल्या केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे आपण देत असतो. कर्जमाफी असेल किंवा विकास कामांचं वाढ वगैरे असेल यामध्ये पुरवणी मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये गेल्या काही वर्षांच्या पद्धतीची वाढ होते त्यावर कॅगनं देखील काही आक्षेप व्यक्त केलेले आहेत की त्या नाही तो काय मी रिपोर्ट अजून वाचलेला नाही. काल कुठल्या तर प्रसारमाध्यमामध्ये बातमी बघितली. परंतु आमच्या राज्याची आर्थिक परिस्थिती फार बळकट आहे. त्यामुळं आम्हाला कर्ज काढायची जी मर्यादा आहे ती काय अजून संपुष्टात आलेली नाही. त्यामुळं विकास कामासाठी कर्ज काढणं शेतकरी गोरगरीब माणसांना दिलासा देण्यासाठी कर्ज काढणं यात काय अवघड नाही. एकीकडे कर्जमाफी झालेली आहे मात्र अजूनही प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000चं अनुदान मिळालेलं नाही. आता जे शेतकरी राहिलेले आहेत वंचित त्यांना सगळ्यांना आता अपलोड करायचं सरकारचं आलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांचं अपलोड करणार आहोत. तर महामंडळाची जी कर्ज आहे ना ती पण माफ करावी महिला बचत गटाची माफ करावी अशा मागणी त्याबद्दल काय अजून काही चर्चा नाही. परंतु लाडक्या बहिणींना आम्ही 46,000 कोटी रुपये दिलेले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवीन विक्रम केलेला आहे. शरद पवारांना देखील मागे टाकलेले आहे मुख्यमंत्री पदावर जास्त वेळ राहण्याचा. 3ऱ्या नंबरवर ते पोहोचलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. पण शरद पवार साहेबांना मागे टाकलं जाते का आता पवार साहेब काय आता त्याचं रेकॉर्ड त्यांनी मोडलेला आहे. नाही एवढं केवायसी ज्यांनी आता केलेलं आहे त्याचं चालू झालेलं आहे. ज्या इन्कम टॅक्स भरतायत सरकारी नोकर आहेत निमसरकारी नोकर आहेत यात वगळल्या जातील. एका बाजूला शरद पवार साहेब एकनाथ शिंदे प्रवाशी भेटलेले आहेत, मुख्यमंत्र्यांची स्तुती करतायत, केंद्र सरकारची ते स्तुती करतायत. असं बोललं जाते की ते पुन्हा तुमच्याशी एकरूप होत आहेत. तर असं काही संकेत आहेत का? आणि एके ठिकाणी फोटो लावायला सुद्धा त्यांनी परवानगी दिलेली आहे. गेल्याचे संकेत आहेत का तुमच्या? नाही याबद्दलची मला काय माझ्याकडे माहिती नाही. मला माहिती मिळाली की मी तुम्हाला लगेच कळवेन. चंद्रकांत दादा म्हणतात की पवारसाहेब आता थकलेले आहेत त्यांनी कुठेतरी आता निर्णय घेण्याची गरज आहे त्यांच्याच पक्षातून दबाव वाढतोय. चंद्रकांत दादांना अधिक माहिती असेल त्याची. आज तुम्ही एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की मला केंद्रात रेल्वे मंत्री व्हायचं. नाही मी ज्यावेळेला समाजकारणात राजकारणात आलो त्यावेळेला मी म्हणालो होतो की मी आमदार होणार मी मंत्री होणार. या दोन्ही गोष्टी झाल्या. मग आता काय स्वप्न झालं असं त्या ते युट्यूब आणि इन्फ्लुएन्सर आहेत ना त्यांनी विचारलं. म्हटलं केंद्रात एकदा जाऊन मला केंद्रात मंत्री व्हायचं आहे त्यात रेल्वे खातं आवडेल एवढं बोललो. म्हणजे थोडक्यात पुढच्या लोकसभेला नाही या पुढच्या नाही पुढच्या विधानसभेला. काय सांगाल? राज्यामध्ये पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या एकजुटीचा प्रयत्न होतोय. 3 ते 9 ऑगस्टला आता मंडळ यात्रा काढली जाणार आहे. ओबीसी समाजाकडून ओबीसी नेत्यांनी तशा पद्धतीची घोषणा आता वास्तविक मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी या सगळ्या समाजाला प्रचंड प्रमाणात सुविधा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे. आता ओबीसीचं काढून मराठी समाज काय मागत नाही. त्यामुळे त्यांच्यावरही अन्याय होणार नाही यांच्यावर अन्याय होणार नाही असं अतिशय कौशल्यपूर्ण काम आमचे मुख्यमंत्री करत आहेत. गोकुळ झालं आता केडीसीसी बँक बाकी आहे असं आमदार शिवाजी पाटील म्हणतायत. नेमकं काय समजायचं? गोकुळमध्ये जे काही पाहायला मिळालं ते
नाही नाही, आज त्यांचे 3-4 वक्तव्य मी ऐकली. वास्तविक त्यांच्यावर मी काही मतप्रतिनिधी करणार नव्हतो. तर मुख्यमंत्री महोदय म्हणाले की बाबा तुम्ही आपसात हे सगळं टाळा. मला वाटतं ते टाळतील असं मला वाटलं होतं, म्हणून त्यांनी आज सुरू केलं. आता बँकेच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी आज काहीतरी बातमी केलेली आहे. मला वाटतं त्यांनी माहिती घ्यावी आणि त्याच्या लक्षात येईल की एखादी सहकारी संस्था कशी पारदर्शी प्रमाणाने प्रामाणिकपणाने चालवली जातं हे त्याच्या ज्ञानात भर पडेल ही माहिती घेतल्यावर, असं माझं मत आहे. काल त्यांनी चंदगड, तुम्ही सांगितले की चंदगडचे आमदार शब्द आता मी काय बोलणार नाही, काय नाही, पण ते काय थांबायला तयार नाहीत. कारण त्यांनी न्यावीबाईंना उत्तर दिले की गोकुळवर प्रशासक आणून माझं ज्ञान काय आहे मी त्यांना दाखवून दिले. नाही, ते म्हणाले की विजय आमचा होणार, विजय झालेला आहे. तर निवडणूकच झाली आहे कुठं? अजून निवडणुकीला फार वेळ आहे, पाणी अजून फार चढणार आहे, उतरणार आहे. त्यामुळं त्यांनी 3-4 गोष्टी सांगितल्या. वास्तविक त्यामध्ये गोकुळचा एक संदर्भ त्यांनी दिला, बँकेच्या भ्रष्टाचाराचा एक संदर्भ दिला आणि हिरे सरंजामचं ते परवा बावनकुळे साहेबांनी हे केलं. वास्तविक हा प्रश्न तत्कालीन आमदार स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांनीच प्रश्न हा मिटवलेला होता. आणि दौलत देसाई जिल्हाधिकारी हे त्या चंदगड जिल्ह्यातले 9 प्रांतांना कामाला लावून हे 7-12 उतारे दिलेले होते. आता राहिलं होतं कुठलं त्यातलं की वर्ग 2ची जमीन असल्यामुळे ती वर्ग 1ची करणं आणि त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना मिळून 54 लाख रुपये भरायला लागणार होते. ते वर्ग 2ची 1 करण्याचं काम यांनी केलं. परंतु मूळ काम हिरे सरंजामच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांनी केलं. कारण त्या काळात ते राष्ट्रवादीचे आमदार होते, दौलत देसाई कलेक्टर होते आणि आमच्या हस्तेच म्हणजे नरसिंहराव पाटील साहेबांच्या आमच्या हस्ते हे 7-12चं वाटप झालेलं होतं. तर शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारचा आग्रह अजूनही कायम दिसतोय. कारण सांगलीमध्ये एका बाजूला जमीन अधिग्रहणासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अजून शेतकऱ्यांचा इकडे विरोध पण वाढताना दिसतोय. मात्र सरकार ठाम दिसते अजून सुद्धा शक्तीपीठ महामार्ग. नाही, मुख्यमंत्री महोदयांचं शक्तीपीठ महामार्ग करावा असं त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळं आमचा प्रयत्न आहे की कमीत कमी बागायत जमीन कशी जाईल. आणि ही लाईन कोल्हापूर जिल्ह्यानं आता जी गेलेली आहे थोडी, त्या शेतकऱ्यांच्यावर चर्चा करून यामध्ये काय फेरबदल होतो का अशी आम्ही पुन्हा मुख्यमंत्री महोदयांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहोत. पण विशेषतः कोल्हापूरमधील शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की ह्या सगळ्या लेआउटमध्ये बदल नको, तर कोल्हापूर जिल्ह्यात हा महामार्गच नको, अशा पद्धतीची भूमिका आहे. याबद्दलचं मुख्यमंत्री महोदयांनी अनेक वेळा खंडन केलेलं आहे आणि त्यामुळे रस्ता होण्याबाबत अनेक वेळा त्यांनी सकारात्मकता दाखविलेली आहे. गोकुळचा दर्जा हा संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेला आहे. आता पुन्हा एकदा त्या निमित्तानं समोर आलं की गोकुळच्या दुधाची मागणी ज्या पद्धतीनं अन्न आणि औषध विभागानं कारवाई करायला सुरुवात केली, आता गोकुळच्या दुधाची मागणी जवळपास 1.5 ते 2 लाख लिटरनं वाढलेली आहे. नाही, तुकाराम मुंडे जे आता नवीन आयुक्त आहेत फूड अँड ड्रग औषध अन्न आणि औषध त्यांचं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद मानले पाहिजेत. एखादा प्रामाणिक अधिकारी धाडशी अधिकारी आला तर कशा प्रकारे काम करू शकतो याचे उदाहरण त्यांनी राज्याला घालून दिलेलं आहे. आणि विशेषतः जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत, दूध असतील, औषधं असतील, जेवण असेल, हॉटेलमधलं जेवण असेल, शाळेच्या विद्यार्थ्याचं मेसचं जेवण असेल वगैरे, या सगळ्यावर त्यांनी कठोर कारवाई चालू केली आणि 25% दुधामध्ये घट झालेली आहे. म्हणजे 25%पेक्षा जास्त दूध हे भेसळीत येत होतं, आता हे सिद्ध झालेलं आहे. आता या दुग्ध खात्याचा मी मंत्री असताना अशा तामिळनाडूतील फार मोठ्या टोळ्या हे दूध भेसळीचं काम मुंबईत करतायत. परंतु दुग्ध विकास विभागाला हे अधिकार नव्हते, ते एफडीला अधिकार होते आणि मला ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आता गोकुळचं संकलन कमी झालेलं आहे. म्हणजे उन्हामुळं असेल किंवा हे चाललेल्या राजकीय परिणामांचा असेल, दुधामध्ये आपली फार संकलनामध्ये घट झालेली आहे. जर उपलब्ध दूध झालं नाही मग देणार कुठलं? म्हणून आता पहिला प्रयत्न आपल्याला करावा लागेल की संचालक मंडळ 1-2 महिन्यात येईल त्यांना पुन्हा, कारण तुकाराम मुंडे जोपर्यंत आता इथं आहेत तोपर्यंत दुधाची मागणी वाढणार, भेसळीचं दूध कमी होणार आणि हे भरून काढायचं असेल तर हे 4-5 दूध संघच हे भरून काढू शकतात मागणी. नाही तर दुधाचा
टंचाई होईल. म्हणजे त्यात अमूल, गोकुळ, वारणा हे दूध संघ आहेत. आता मी तर असा विचार करतो की 50,000 रुपये अनुदान आता गोकुळ देत होतं. मुरा, मेहसाणा, हरियाणा, पंजाबवरनं ज्या म्हशी आणत होतो आणि 10,000 रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा असतो. आमच्या बँकेचा काही संबंध नाही, परंतु शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आम्ही 10,000 अनुदान चालू केलं. तर मला वाटते 10च्या ऐवजी 20 सुद्धा आमची जिल्हा मध्यवर्ती बँक करेल, कारण इन्कम टॅक्सच आम्ही जास्त भरतोय. आणि गोकुळाचा वाढवा लावून आपण ह्या म्हशी बाहेरून कशा लोक आणतील आणि त्यांना परवडेल कसे, यासाठी NDDBला सुद्धा आपण विनंती केली. त्यांनी 2 म्हैस विक्री केंद्र एक करवीर तालुक्यामध्ये आणि गडिंगमध्ये सुरू केलं. कारण त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की दूध ते म्हशी व्यवस्थित तपासून, रक्त तपासून, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे बघून, त्यानंतर दूध धार काढून त्या शेतकऱ्यांना देतात. त्यामुळे NDDBने सुद्धा केंद्र वाढवावीत. आमच्याही शेतकऱ्यांना आता फार मोठी मागणी आपल्या राज्यभरात गोकुळच्या दुधाला येईल, कारण भेसळीचं दूध आता बंद झालेलं आहे, पनीर बंद झालेलं आहे. एक आरोप केला जात होता की गोकुळचा दर्जा असणारे काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते. मग या सगळ्या गोष्टीनंतर गोकुळचा दर्जा टिकवण्यात तुम्ही यशस्वी झाला? नाही, कधी मी नाही ऐकलं. आता प्रशासक काळातलं मी काय नाही बघितलं. अगोदरचे व्हिडिओ होते त्यामध्ये ते प्रशासक काळातलं काय प्रशासक काळात नाही, त्याच्या अगोदर सत्ताधारी असतं, म्हणजे संचालक मंडळ असताना विरोधी गटाच्या संचालिका शोभिका महाडिक यांनी काही व्हिडिओ तसे त्याचे काय ते व्हायरल व्हिडिओ त्यांनी कदाचित ते राजकीय असेल त्यांचं, कारण हे आपण कधी ऐकलेलं नाही. तुम्हीच म्हटलं की आता गोकुळला 2 लाख लिटरची मागणी आलेली आहे. आता तुम्हीच मान्य केलं. दर्जा टिकवण्यात तुम्ही यशस्वी झाला? 100%. गोकुळच्या निवडणुकीची सद्यस्थिती काय आहे? काही संस्था कोर्टात गेलेल्या आहेत, त्याच्या काय माहिती त्याचा आहे? सवाल नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं 90 दिवसाच्या आत द्या. 90 दिवस झाल्यानंतर त्यांना पुन्हा जावं लागेल सुप्रीम कोर्टात. काय थोडे दिवस वाढवायचे असतील वाढवून घ्यावं लागेल. नाहीतर त्या संस्थेनं इशारा दिलेला आहे की मी कोर्ट BHBचा 91व्या दिवशी आम्ही कोर्टात जाऊ, म्हणजे कोर्टाची बदनामी केल्याबद्दल. वाटते लवकरात लवकर निवडणूक होईल. मागे मी म्हणालो होतो आधी घटिका ते आता एकदम समीप आलेली आहे. घटिका समीप आहे, पण याच्यामध्ये वरचढ कोण ठरलं असं वाटतं? कारण दावा तर तुम्ही केला, काही लोक युती निवडणुकीला खर्च होणार आहे तो सगळ्या शेतकऱ्यांचाच होणार आहे, त्यामुळे बिनविरोधाची काही चर्चा नाही. आज काही नाही. आता पक्की यादी झाली प्रसिद्ध की मग चर्चेला वेग येईल आणि मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे पॅनेल होईल असं मी सांगितलं. युतीचं होईल आणि वर्चस्व कोणाचा राहणार आहे तुम्हाला माहितीच आहे. मधल्या काळात अरुण डोंगरेने एक वक्तव्य केलं, गोकुळचा बाप आबाजी. ते मला भेटले, त्यांनी म्हणाले की तसं नव्हतं की सिनियर माणूस म्हणून मी म्हणालो. बाप हा आनंदराव पाटील चोईकरच. 2019 आणि 14ला शरद पवार NDA सोबत असतील तर ते आज राष्ट्रपती असते आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री असते असं वक्तव्य रामदास आठवले केलं. आता बोलून काय उपयोग? झालं नाही ना ते. आता न झालेल्या गोष्टीबद्दल बोलून काय उपयोग? साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँकेत एखादा प्रोजेक्ट द्यायचा असेल आणि कर्ज घ्यायचं असेल तर त्या कर्जाचे पैसे फडणवीस नावाच्या एका व्यक्तीच्या अकाउंटवर जमा होतात, असा एक आरोप आणि तक्रारी आलेल्या आहेत. आणि या फडणवीसने कोल्हापूरला अनेक मंत्र्यांचे पैसे सुद्धा अडकून ठेवले आहेत. हा कोण फडणवीस आहे आणि काय प्रकरण आहे? काय फडणीस आहे. ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ते एकच प्रकरण त्यांचं आता जे बाहेर आलेलं आहे ते हृदया हॉस्पिटल, त्यांचे पैसे त्यांनी त्यांचे घेतले आणि ते दिले नाहीत. आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्या हृदय हॉस्पिटलला कर्जपुरवठा केलेला आहे. पण तो कर्जपुरवठा केला आम्ही संस्थेच्या नावावर करतो. त्यांच्याकडून फडणवीसांनी जर घेतले असतील तर त्यांची खाजगी बाब आहे. आता काय झालं हे मला नक्की माहिती नाही. मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि आमच्या बँकेच्या काही अधिकाऱ्यांना EOWने बोलून घेतलं होतं. त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं आणि मी माहिती घेतली. थँक्यू. पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक घटना घडली. एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की मुलगी झाली म्हणून नाही ते आमच्या मुलीला टॉर्चर केलं, त्यामुळे तिनं आत्महत्या केली. आत्महत्येनुसार हत्या आधारावर मी माहिती घेतली नाही, परंतु अयोग्य आहे. कारण मुलगी हीच खऱ्या अर्थानं आईवडिलांचे आधार आहे असं माझं मत आहे आता. आणि मुलगीच आईवडिलांवर जास्त प्रेम करते
आणि आता अनेक मुली आहेत की बाबा आपण बघितलेलं आहे की आता त्या यशस्वीरीतीनं काम करतायत. आता आमच्याकडं मुख्याधिकारी आलेले आहेत, पूर्वी आयुक्त होत्या, महिला IAS IPS होत आहेत. आता मुलींच्याबद्दल अशा पद्धतीनं अजूनही असे जुनाट विचार सोडून दिले पाहिजे. नाही, फक्त मुलगीच नाही तर पैशासाठी सुद्धा छळ केला असं त्यांचा. आता ते काही घटना मला माहिती नाही, परंतु जे घडलं असेल ते दुर्दैवी आहे आणि त्याचा आपण सगळ्यांनी धिक्कारच केला पाहिजे. साहेब, राज्यात 9,000 शाळा आहेत, 1 शिक्षकही आहेत. शाळाबाह्य कामं नकोत म्हणून शिक्षक एकीकडे आंदोलन करत आहेत, दुसरीकडे SIR असेल किंवा निवडणुकीची कामं शिक्षकांवर ढकलली जातात. कुठेतरी राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवरती याचा परिणाम होतो असं वाटतं. नाही, काय झालंय की आताचा जो SIR चालू आहे किंवा आपण जनगणना करतो हे 10 वर्षानं करतो ना. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर करायचं असेल तर शेवटी शासकीय अधिकारी तर पाहिजे त्याला, म्हणून शिक्षक घेतले जात होते. आणि म्हणून त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जनगणनेमध्ये शिक्षकांना भाग घेतला पाहिजे अशा पद्धतीनं आपण त्यावेळेस निर्णय दिला होता. कारण जनगणना ही देशाची होती. 144 कोटी आता लोकसंख्या झाली आपली. त्या प्रत्येक मतदारापर्यंत जायचं झालं तर एवढे अधिकारी पाहिजे का नको, म्हणून प्राथमिक शिक्षणाला घेतलं होतं. हे खरं आहे की बाबा ही जनगणना सोडून इतर कामाला त्यांना लावू नये, विद्यार्थ्याचं शिक्षण त्यांनी करावा असा प्रयत्न मी शिक्षण मंत्री असल्यापासून चालू आहे. पण विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग कायमच वादाच्या बोहऱ्यात सापडलेला आहे. आता केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापकांच्या बढत्या पदोन्नत्या झाल्या, त्यामध्ये देखील मोठा आर्थिक व्यवहार झाले, त्या परस्पर बदल्या केल्याचा आरोप देखील आता आर्थिक जर गैरव्यवहार झाले असतील तर निश्चितपणानं या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना मी सांगेन त्याची चौकशी केली जाईल आणि त्या पद्धतीनं आपण शिक्षण विभागाला आपण याबद्दलचं निश्चितपणानं, कारण हे बदल्यामध्ये आर्थिक व्यवहार झाले असतील तरी काही चांगलं नाही.